हॅलो नमस्कार. आज मी तुम्हाला सॅल्मन फिश फ्राय करून दाखवणार आहे इंडियन स्टाईल. माझ्या मुलांना नॉनव्हेज खूप आवडतं. आज मी मार्केटमध्ये गेले होते आणि तिथं मला फ्रेश सॅल्मन मिळाला. मी लगेच घेतला आणि घरी आणला. घरी आणल्यावर मी तो साफ केला. त्याच्यावर हळद, मीठ असं आणि लिंबू घालून त्याला फर्स्ट मॅरिनेट करून घेतलं. तसा सॅल्मनला काही असा फिशी स्मेल नसतो खरं, तरी पण आपण प्रत्येक वेळेला फिश आणला तर असाच मॅरिनेट करावा. तो करून झाल्यानंतर आता मी सेकंड मॅरिनेशनची तयारी करायला घेतली. आधी हे मी चांगलं त्याच्यावरती चोळून घेतलं, हळद, मीठ आणि लिंबू. ते झाल्यानंतर मी लसूण ठेचून घेतला, त्याच्यानंतर आलं ठेचून घेतलं आणि 2च पीस असल्यामुळं इतकं आलं लसूण मला लागलं नाही, त्यामुळं थोडंसंच मॅरिनेट होतं. आता हे सेकंड मॅरिनेटमध्ये मी आलं लसूण, ह्याच्यामध्ये आता मी सॉल्ट घालणार आहे, त्याच्यानंतर रेड चिली पावडर घालणार आहे, आणि लिंबू घालणार आहे. शक्यतो इंडियन फिशमध्ये मी कायम चिंचेचा कोळ घालते, जसं की पापलेट असू दे, सुरमई असू दे. खरं हा क्विक आणि इझी 15 मिनटात करायची रेसिपी होती म्हणून मी ह्याच्यामध्ये लिंबू घातला आणि लिंबूसुद्धा तितकंच छान लागतो. मी लिंबू घातला त्याच्यामध्ये आणि आता मी ते सेकंड मॅरिनेट आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण मी घातलं, म्हणजे ते सगळं बाइंडिंग मॅरिनेशन आहे ते फिशला चांगलं चिकटून राहतं. तर ते मी मॅरिनेशन चांगलं एकजीव केलं. आता मी ते फिशला लावून घेते आहे. दोन्ही पीसला व्यवस्थित आपण ते मॅरिनेशन लावून घ्यायचं. आयडियली तुम्ही जर तो 10-15 मिनटं मॅरिनेट करत ठेवला तर चांगली गोष्ट आहे. खरं मला थोडं काम होतं, त्याच्यामुळे मी मॅरिनेट केला आणि लगेच तो फ्राय केला. तरी पण तो खूप सुंदर आणि टेस्टी झाला होता. आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगलं गरम करायचं एकदम. त्याच्यामध्ये चांगलं तेल घालायचं. तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे, त्यातनं वाफ यायला पाहिजे, कारण का सॅल्मनला पाठीमागं स्किन असते, त्याच्यामुळं हाय टेम्परेचरवर तो आपण फ्राय करू शकतो. आता मी इथं रवा घेतलेला आहे, कारण आपण रवा फ्राय सॅल्मन करणार आहे. त्याच्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे, चवीनुसार तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर रेड चिली पावडर घालणार आहे मी त्याच्यामध्ये, कारण वरती त्या क्रिस्पी ह्याला पण चांगली टेस्ट यायला पाहिजे. ते चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे 2 जे फिशचे पीस आहेत ते 1 बाय 1 त्याच्यामध्ये घ्यायचे आणि त्याला चांगला रवा लावून घ्यायचा दोन्ही साईडून. आता मी दोन्ही पीसला मस्त रवा लावून घेतलेला आहे. आज माझी मुलं जाम खुश होणार आहेत असं आहे. मी कोल्हापूरची आहे आणि माझी मुलं फुल कोल्हापुरी आहेत. आता मी चांगलं त्याला डस्टिंग करून घेतलं. एकदा लावायचा, थोडा डस्ट करायचा आणि मग परत लावायचा, म्हणजे मग ते फिक्स बसतं त्याच्यावरती रवा. आता आपले दोन्ही पीस रवा लावून मस्त तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये तुम्ही बघताय तेल किती तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण स्किन साईड डाऊन हा सॅल्मन पॅनमध्ये ठेवायचा. मी उरलेला रवा त्याच्यावर लावते आहे, कारण तो क्रिस्पी मस्त लागतो खायला. माझ्या मुलीला फार आवडतो. आणि हार्डली 10 ते 15 मिनटात हा फिश तयार होतो. इतका टेस्टी लागतो हा. तुम्ही वरण भात किंवा पोळी भाजी ह्याच्याबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकता. प्रोटीन सोर्स म्हणून खूप चांगला आहे हा फिश, आणि ह्याच्यामध्ये मेनली काहीही काटे नसतात, त्याच्यामुळे लहान मुलं अगदी आवडीनं अगदी मनसोक्त खाऊ शकतात. तर करून पहा तुम्ही. आवडला तर कॉमेंट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.